एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। जिल्हा प्रशासनाने सशर्त असे सिन्नरमधील दारू विक्रीस परवानगी दिली। त्यात नियमांचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी ही जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागास देण्यात आली। कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नागरिकांना मास्कची सक्ती करण्यात येत होती, अन्यथा कायदेशीर कारवाईचा धाक दाखवण्यात येत होता। मात्र तो धाक कोणाकडून दाखवण्यात येत होता ते तुम्हीच पहा। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व ठिकाण जे गर्दीने फुलते ते सर्व व्यवहार बंद करण्यात आले। त्यात दारूच्या दुकानांचा समावेश होता। गेल्या 1.5 महिन्यापासून दारूचे दर्शन न झालेल्या तळीरामांना त्यांच्या नजरेसमोर केवळ दारू दिसत होती। ती मिळवण्यासाठी सरकारच्या कठोरातील कठोर नियम पालन करण्याची तळीरामांनी तयारी दर्शवली। अखेर शुक्रवार दिनांक 8 मे रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या देखरेखीखाली सिन्नरमधील दारू दुकाने खुली झाली। अपेक्षेप्रमाणे तळीरामांनी गर्दीही केली। त्यामुळे नियमांचे पालन करण्यासाठी नेमून दिलेल्या अधिकारी वर्गाने तळीरामांना मास्क लावण्याची सक्ती सुरू केली व न लावण्यास 188 कलमाखाली कारवाईचा इशारा देण्यात आला। आता चित्रीकरण करत असताना आम्हाला साधा प्रश्न पडला की राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक, ज्यांचे नाव प्रदीप झुंझरुक असे समजते, हे स्वतः मास्कचा वापर न करता गर्दीत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता वावरत होते। तेच नागरिकांना मास्क वापरण्याची सक्ती करताना दिसत होते। आता यांनी मास्क वापरला खरा, मात्र कदाचित यांना मास्क गळ्यात अडकवण्यासाठी असतो अशी नक्की कुणीतरी चुकीची माहिती दिली असावी, किंवा ते स्वतः उपनिरीक्षक असल्याने कोरोनाचा विषाणू त्यांना घाबरून त्यांच्या जवळ येणार नसल्याचे त्यांना समजले असावे। केवळ कर्मचाऱ्यांवर रुबाब करीत खुर्चीवर बिना मास्क वावरणे म्हणजे आपला रुबाब किती याची जाणीव इतरांना करून द्यायच्या नादात यांनीच नियमांचे उल्लंघन केले त्याचे काय? आता मास्कचा वापर न केल्या प्रकरणी या उपनिरीक्षकावर कोण गुन्हे दाखल करतील हा खरा प्रश्न निर्माण होतोय। की फक्त सर्व नियम सर्वसामान्यांसाठीच असतात, अधिकारी वर्गासाठी नाही, हे तरी प्रशासनाने एकदा सार्वजनिकरित्या जाहीर करावे। एसएन न्यूज साठी विजय शितोळे।